मैत्री, प्रेम, त्यानंतर लग्नाचं आमिष, अत्याचार आणि यानंतर राजकीय बळाचा वापर करून धमकावणं. या प्रकरणानं मीरा भाईंदर महानगरपालिकेतील नगरसेवक असणारे लक्ष्मण जंगम अडचणीमध्ये सापडलेत. मीरा भाईंदर महानगरपालिकेत भाजपचे नगरसेवक असणारे लक्ष्मण जंगम यांच्या विरोधामध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पीडित महिलेनं मीरा रोड पोलीस ठाण्यामध्ये तक्रारही दाखल केली. पण यानंतर या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट समोर आलाय. नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्यावरती लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार तिची जंगम यांच्याशी एका कामानिमित्त सार्वजनिक कार्यक्रमामध्ये 2022 साली ओळख झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्रीचे संबंध होते, पण नंतर हेच मैत्रीचे संबंध प्रेमामध्ये बदलले. ओळख वाढली, भेटीगाठी वाढल्या. यातच आरोपीनं जुलै 2022 मध्ये महिलेला मीरा रोड पूर्व येथील आपल्या ऑफिसमध्ये बोलावलं आणि थेट महिलेला लग्नासाठी विचारणा केली. या महिलेनंही आपल्या सोबतच्या प्रेमसंबंधामुळे आणि ओळखीमुळे त्यांना होकारही दिला होता. हा लक्ष्मण जंगम भाजपचा नगरसेवक आहे. त्यानं पीडितेला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलं. पीडिता आधीच विवाहित होती, तिला एक मुलगा देखील होता. अशा जंगम यानं लग्नाच्या भूलथापा देत पीडितेच्या मुलाचा सांभाळ करून तुला नवीन घर घेऊन देईल असं आश्वासनही दिलं. यानंतर संबंधित पीडिता या नगरसेवकाच्या जाळ्यामध्ये पूर्णतः अडकली. पीडितेचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यानं अनेक वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप या महिलेनं केलाय. कधी कार्यालय, कधी लॉज आणि इतर ठिकाणी सुद्धा इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप या पीडितेनं केलाय. दरम्यान जवळपास 3 ते 4 वर्ष संबंध ठेवल्यानंतर या पीडितेनं जंगमला लग्न कधी करायचं अशी विचारणा केली. पण यानंतर जेव्हा पीडितेनं लग्नाबाबत विचारणा केली तेव्हा जंगम यानं तिला टाळाटाळच करायचा. हा लक्ष्मण जंगम या महिलेकडे दुर्लक्ष करू लागला. त्यानं दुर्लक्ष तर केलंच, पण यानंतर या पीडितेचा या जंगमचे इतर महिलेशी संबंध असल्याचं देखील समोर आलं. एवढंच नाही, त्यानं 3 विवाह केल्याचीही बाब पीडितेला समजली. यानंतर संबंधित महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने या सगळ्या गोष्टीचा, आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीचा जाब जेव्हा या लक्ष्मण जंगमला विचारला तेव्हा दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. हळूहळू त्यांच्यामध्ये वाद वाढत गेले. आपली फसवणूक केली हे झाल्याचं समजताच तिने तक्रार दाखल करण्याची धमकी सुद्धा या जंगमला दिली. पण यानंतर जंगम याने पीडितेच्या वडिलांना फोन करून तिची बदनामी केली आणि कोणाला याबद्दल काही सांगितल्यास चांगले परिणाम होणार नाही अशी धमकीही दिली. आपल्या राजकीय ताकदीच्या जोरावरती तो तिला ब्लॅकमेलही करायला लागला होता. तसेच पोलिसांमध्ये तक्रार दिल्यास परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्याचा आरोपही या पीडितेनं केला. पण त्यानंतर या पीडितेनं हिम्मत करून पोलिसांना या सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल केला असून विविध कलमान्वये या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पण या प्रकरणात ट्विस्ट असा की पीडितेच्या तक्रारीनंतर संबंधित नगरसेवक म्हणजेच लक्ष्मण जंगम पण या प्रकरणामध्ये ट्विस्ट असा की पीडितेच्या तक्रारीनंतर संबंधित नगरसेवक असणाऱ्या लक्ष्मण जंगम यांनाही पोलीस स्टेशन गाठलं आणि त्याच महिलेवरती खंडणी मागितल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यामध्ये नोंद केला आणि या प्रकरणानं मोठी खळबळ उडाली. पैशांसाठी ही महिला आपल्यावरती आरोप करते, आपल्याला ब्लॅकमेल करते असं तक्रारीमध्ये नमूद केलं. आता या एकाच वेळी नगरसेवकावरती बलात्काराचा गुन्हा आणि त्यानंतर तक्रारदार महिलेवरतीच खंडणीचा गुन्हा. या प्रकरणामुळे पोलीसही चक्रावलेत आणि दोन्ही बाजूंनी तपास सध्या सुरू आहे. दोन्ही बाजूंकडून कसून चौकशी सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. दोघांचे फोन रेकॉर्ड, कॉल रेकॉर्डही काढले जात आहेत. परंतु सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकावरती अशा प्रकारे गंभीर गुन्हा दाखल झाल्यानं प्रकरण चर्चेत आले. त्यामुळे या प्रकरणामध्ये नेमकं खरं काय हे पाहणं महत्त्वाचं असेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच